नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मोदी सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केलाय। दिल्लीत निवडून आलेल्या सरकार विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आज आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय की 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात विभव कुमारवर कारवाई करण्यात आली होती। दिल्लीत अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या होत नाहीत, तसेच अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। भारतीय जनता पार्टी शासित केंद्र सरकार दिल्ली में राष्ट्रपति शासन लगाने वाली है। इसके कई संकेत पिछले कुछ दिनों से दिख रहे हैं। हम पिछले कई दिनों से देख रहे हैं कि दिल्ली में किसी भी अफसर की पोस्टिंग नहीं हो रही है। जो आईएएस अफसर हैं उनकी पोस्टिंग एमएचए द्वारा कंट्रोल्ड होती है, लेकिन पिछले कई महीनों से किसी भी सीनियर आईएएस अफसर की पोस्टिंग दिल्ली में नहीं। सलग 5 वेळा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांची लोकसभेमधून उमेदवारी डावलण्यात आली आहे। त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत। मात्र त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी आज भावना गवळी यांची भेट घेतली। त्यानंतर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। मी नाराजी दूर करण्यासाठी पण आलात, नेमकी काय चर्चा झालेली आहे? आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत। लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली। माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे। त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेल्या आहेत। सकारात्मक चर्चा झालेली आहे। मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत येत्या 2 दिवसामध्ये। त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे। त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। आज रात्री किंवा 2 दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल। काल जो राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय? त्यावर आज सामनामधून प्रखर टीका करण्यात आलेली आहे। नाही, राजसाहेब ठाकरेंनी जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याचा आम्ही आनंदच व्यक्त करतो, परंतु मला अजून एक लक्षात आलेलं नाही की सामनामधनं राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन कसं काय होऊ शकतं। सामनामधनं त्यांच्यावर टीकाच होणार आहे ना, सामनामधनं मुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे, सामनामधनं उपमुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे। परंतु सामना मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना सामनाची दखल कोण महाराष्ट्रातले शिवसैनिक किंवा जनता घेते असं मला वाटत नाही। त्यांनी टीका करत राहावी। आम्ही 45 पेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंकू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताच महायुतीच्या प्रचार पत्रकांवर राज ठाकरेंचे फोटो झळकताना दिसतात। त्यातच बारामती लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध करण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आलाय। देशातील इतर राज्यात लोधी समाजाला मागासलेला समाज म्हणून आरक्षण दिलं जातं, मात्र महाराष्ट्रात लोधी समाज हा ओबीसीच्या यादीमध्ये 336व्या क्रमांकावर असूनही केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात आलेला नाहीये। याकरिता मागील 24 वर्षांपासून शासनाकडे तसेच अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करत असूनही त्यांची दखल न घेतली गेल्यामुळे लोधी समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय लोधी महासभेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश दमाहे यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यात काल महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती। या शोभायात्रेत समस्त माळी समाज आणि नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला होता। महाड तालुक्यात काल रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी युवा सेनेचे विधानसभा समन्वयक इम्रान भाई पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती। यामध्ये विकास गोगावले हे सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी हजर होते।
MIDC वाळूज परिसरातील अवैध दारूचे अड्डे MIDC वाळूज पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत. MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी MIDC वाळूज परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे चालकांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केलेत. MIDC वाळूज परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला बगल देत जर कोणी अवैध मार्गाने व्यवसाय करत असेल, तरच गुन्हेगारीला चालना देत असेल तर त्याची खैर नाही, असा निर्वाणीचा इशारा शिंदे यांनी दिल्याने अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे रणले. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात काल झालेल्या वादळी पावसाने सोयगावसह बनोटी परिसरातील कापणीवर आलेल्या उन्हाळी ज्वारीसह बाजरी आणि मक्याचं पीक जमिनीवर आडवं होऊन नुकसान झालंय. तालुक्यातील निमखेडी येथे सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास वीज पडून एक गाय ठार झाली. त्या दरम्यान सोयगाव आणि बनोटी परिसरात निसर्गाच्या संकटाची मालिका सुरूच असून त्यातच वादळी पावसाने तडाखा दिल्याने खरीप पाठोपाठ रब्बी आणि उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास 85% उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्यात. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण यापूर्वी शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला पाठवले आहेत. दरवर्षी पहिल्यांदा 12वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर 10वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो, पण यंदा दोन्ही वर्गांचे निकाल 5 जून पूर्वी जाहीर होतील अशी सद्यस्थिती असल्याचं बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय. भारतीय खेळाडूंची आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील सुमार कामगिरी गुरुवारीही कायम राहिली, परंतु महिला विभागात PV सिंधू व पुरुष विभागात HS प्रणय या दोघांचाही पराभव झालाय. त्यामुळे या दोघांचेही प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. चीनच्या ह्यांग युई हिने सिंधूची कडवी लढत 21-18, 13-21, 21-17 अशी मोडून काढली. चीन तैपेईच्या लिन चुन ई याने प्रणय याच्या 21-18, 21-11 असा विजय साकारला. PV सिंधू हिने पहिल्या गेममध्ये दमदार सुरुवात केली. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.